अखेर राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होती ते ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी यशस्वी केलं. लोकसभेतल्या ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला असून या गटाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा स्वतंत्र गट म्हणून मंजुरी दिल्याच्या बातम्या आहेत. हा 6 खासदारांचा गट 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरेंच्या सेनेतून फुटलेल्या या 6 खासदारांमध्ये संजय जाधव, ओमराजे निंबाळकर अशा ठाकरेंच्या विश्वासू खासदारांची नावं असल्यामुळं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. पण शिंदेंचं हे ऑपरेशन टायगर जून 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीचा पार्ट 2 असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच फक्त खासदारच नाही तर शिंदे ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक सुद्धा फोडणार अशा चर्चा व्हायला लागल्यात. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का? ठाकरेंचे किती आमदार फुटू शकतात आणि त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 2022ला केलेल्या बंडानंतर पक्षफोडीचे आणि गद्दारीचे आरोप एकनाथ शिंदेंवर झाले. पण तरीही शिंदेंनी 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला आपली ताकद दाखवून दिली. बंडात सोबत असलेल्या आमदारांपैकी यामिनी जाधव, शहाजी बापू पाटील, संजय रायमुलकर, मनीषा वायकर आणि ज्ञानराज चौगुले असे काही मोजके नेते वगळता शिंदेंचे सगळेच आमदार निवडून आले. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 पर्यंत खाली आली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदे ठाकरेंपेक्षा वरचढ ठरले. त्यामुळेच एकनाथ शिंदेंची वाढती ताकद बघता ठाकरेंच्या सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं शिंदेंच्या सेनेत मोठं इन्कमिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता ठाकरेंचे 6 खासदारच शिंदेंच्या शिवसेनेत आल्यामुळं हे ऑपरेशन ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं डॅमेज करणार आहे. खासदारांप्रमाणेच ठाकरेंचे काही आमदार सुद्धा शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. शिंदेंचे आमदार कृपाल तुमाने यांनी याबाबत मंगळवारी मोठं विधान केलं. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 16 आमदार सुद्धा शिंदेंच्या संपर्कात असून त्यांचं पक्षांतर अंतिम टप्प्यात असल्याचा दावा तुमाने यांनी केला. त्यामुळे आता ठाकरेंचे 20 पैकी काही आमदार सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण ठाकरेंचे आमदार त्यांना सोडून जाऊ शकतात असं म्हणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे राजकीय भविष्याची चिंता. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभेत 20 आमदार निवडून आलेत. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई असे 2 आमदार हे ठाकरेंच्या घरातूनच आहेत. तर सुनील राऊत हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू संजय राऊत यांचे बंधू आहेत. पण इतर 17 आमदारांचा विचार केला तर त्यामध्ये 9 आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेत. त्यामुळं या आमदारांकडे स्वतःचा असा भक्कम वोट बेस नाही. या फर्स्ट टाइम एमएलएच्या यादीत सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, अनंत नर, हारून खान, महेश सावंत, संजय देरकर, मनोज जामसुतकर, बाबाजी काळे आणि प्रवीण स्वामी यांचा समावेश आहे. यापैकी अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकास कामं होत नसल्यानं त्यांचे मतदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं पहिल्यांदाच आमदार झालेल्या या नेत्यांना जर आपल्या मतदारसंघांमध्ये कामं करण्यासाठी पुरेसा निधीच मिळत नाही तर पुढच्या वेळी निवडून येणं हे या नेत्यांसाठी कठीण होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच असे पहिल्यांदाच निवडून आलेले ठाकरेंचे आमदार निधीसाठी सत्तेसोबत जाण्याचा मार्ग निवडू शकतात. एकनाथ शिंदेंनी आजवर आपल्यासोबत आलेल्या आमदारांना योग्य त्या प्रमाणात निधी दिलेला आहे. शिवाय त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांना निवडून आणण्याचा शब्द सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिला होता. जे नेते निवडून आले नाहीत त्यांना विधान परिषद, राज्यसभा किंवा इतर महत्त्वाची पदं देऊन एकनाथ शिंदेंनी आपल्या नेत्यांचा नेहमीच सन्मान केल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळेच सत्तेसोबत आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंसोबत गेलो तर आपलं राजकीय भविष्य नक्कीच सेफ राहील असा विचार करून पहिल्यांदाच निवडून आलेले काही आमदार शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ठाकरेंचे आमदार त्यांना सोडून शिंदेंकडे जाऊ शकतात असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मुंबईचं राजकारण. मुंबईतून ठाकरेंचे सर्वाधिक 10 आमदार निवडून आलेत. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी. त्यामुळे मुंबईत जोपर्यंत ठाकरेंचं अस्तित्व आहे तोपर्यंत राज्यात ठाकरेंना कमकुवत करणं अशक्य आहे असंच म्हटलं जातं. राज्यात इतर ठिकाणी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर मात केली आहे. पण मुंबईतून ठाकरेंना वजा करणं शिंदेंना जमलेलं नाही. उलट मुंबईत ठाकरेच शिंदेंपेक्षा कायम वरचढ राहिलेत. त्यामुळेच मुंबईत ठाकरेंना धक्का देण्यासाठी मुंबईतले आमदार हे शिंदेंसाठी महत्त्वाचे असणार आहेत. आता या आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील राऊत हे आमदार ठाकरेंची साथ सोडणार नाहीत ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. इतर 7 आमदारांमध्ये सुद्धा सुनील प्रभूंसारखे काही आमदार हे ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात. पण इतर खासदार गळाला लावण्यासाठी शिंदे नक्कीच प्रयत्न करू शकतात. आता मुंबईत विरोधी पक्षांच्या आमदारांना निधीच मिळत नसल्याचं समोर आलं होतं.
इंडियन एक्सप्रेसनं डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या एका बातमीनुसार फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान रस्ते दुरुस्ती, गटार सुविधा सुधारणा, आरोग्य सुविधा आणि परिसराचं सौंदर्यीकरण यासाठी मुंबई महापालिकेनं एकूण 1490.66 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी मंजूर केला होता. त्यात 1476.92 कोटी रुपये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या मतदारसंघात वितरित झाला. तर विरोधी पक्षातील इतर आमदारांना मात्र मुंबईत खूपच कमी निधी मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. हे सगळं महापालिकेत प्रशासक असताना घडलं होतं. पण आता तर मुंबई महापालिकेवर थेट महायुतीची सत्ता आहे. इथे भाजपचे महापौर आहेत. त्यामुळेच आगामी काळात मुंबईतल्या ठाकरेंच्या आमदारांना निधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळेच या आमदारांना निधी वाटपाचा शब्द देऊन एकनाथ शिंदे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतात. मुंबईच्या राजकारणात भाजपला शह देण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेसाठी ठाकरेंचे आमदार महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईत जर ठाकरेंना धक्का देणं शिंदेंना शक्य झालं तर शिंदे ठाकरेंवर नक्कीच मात करू शकतात. अर्थात मुंबईत शिवसैनिकांचं ठाकरेंच्या बाजूने असलेलं नेटवर्क आणि काही आमदारांचं शिंदेच्या नेत्यांसोबत असलेले मतभेद यामुळे हे आमदार शिंदेंसोबत जाण्याची शक्यता कमी आहे. पण मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासाठी एकनाथ शिंदे इथल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी हालचाली करू शकतात असं म्हटलं जातंय. ठाकरेंचे आमदार शिंदेंसोबत जाऊ शकतात असं म्हणण्यामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे स्थानिक समीकरणं. आता धाराशिवचा विचार केला तर इथून खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांची इथे चांगलीच पकड आहे. तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी या दोघांचेही मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात येतात. आता यामध्ये कैलास पाटील हे ओमराजे निंबाळकरांचे खास नेते मानले जातात. त्यामुळं जर ओमराजे निंबाळकर हे शिंदेच्या शिवसेनेत आले असतील तर कैलास पाटील सुद्धा शिंदेकडे जाऊ शकतात असं म्हटलं जातं. यासोबतच उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचे सुद्धा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी गेल्या काही काळात जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातले ठाकरेंचे दोन्ही आमदार शिंदेच्या गळाला लागू शकतात. यासोबतच धाराशिव लोकसभेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभेचा सुद्धा समावेश होतो. इथे ठाकरेंच्या दिलीप सोपल यांनी भाजपच्या राजेंद्र राऊत यांचा गेल्या विधानसभेला पराभव केला होता. पण त्यानंतर राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोपल यांना चांगलाच दणका दिला. आता राजेंद्र राऊत यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं पुन्हा एकदा राऊत यांची ताकद चांगलीच वाढणार आहे. त्यामुळे विरोधात राहून राजेंद्र राऊत यांचा सामना करणं सोपल यांना जड जाऊ शकतं. त्यामुळेच दिलीप सोपल सुद्धा शिंदेकडे आले तर त्याचा शिंदेंनाही नक्कीच फायदा होऊ शकतो. अशाच प्रकारे ज्या ठिकाणी स्थानिक समीकरणं जड जातील अशी भीती असलेले ठाकरेंचे आमदार शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे. याच सगळ्या कारणांमुळे आता खासदारांपाठोपाठ ठाकरेंचे आमदार सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची वाट धरू शकतात असं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ठाकरेंच्या खासदारांनंतर आता आमदारांचा सुद्धा नंबर लागणार का? एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर 2.0 पुन्हा एकदा यशस्वी करणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.